प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओच्या द्वारे देवाने तुमच्या जीवनामध्ये नक्कीच कार्य केलं असणार. तर आजचा या व्हिडिओच्या द्वारे आपण देवाच्या वचनावर मनन करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आज नक्कीच परमेश्वर आपल्यासोबत काहीतरी बोलणार आहे. खूप अद्भुत गोष्टी परमेश्वर आपल्याला दाखवणार आहे. देवाचं वचन सांगत असताना खूप काही गोष्टी असतात, खूप आपल्या जीवनामध्ये खूप काही घडत असते आणि आम्ही पण त्याचा अनुभव घेतो की देवाचं वचन सांगणं पण इतकं सोपं नाही आहे. देवाचं वचन शेअर करणं, देवाची सुवार्ता सांगणं हे कमिटमेंट आहे आणि ते कमिटमेंट पाळणं खूप गरजेचं आहे. देवाचं कार्य करणं म्हणजे कमिटमेंट आहे. आपल्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी घडत असतात, पण त्या गोष्टीला दुर्लक्ष करून जे परिस्थिती आपल्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात, त्या गोष्टीला आपल्यावर नियंत्रण करू न देता आपण त्या गोष्टीवर नियंत्रण करून, त्या गोष्टीवर मात करून देवाची सेवा करणं, देवाचं कार्य करणं, देवाचं कार्य पुढं घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण ज्या ठिकाणी काम करतो, ज्या गोष्टीमध्ये आपण हात घालतो, ज्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व असतो, ज्या गोष्टीमध्ये आपली सहभागिता असते, त्या गोष्टीमध्ये परमेश्वराला कमिटमेंट करणं, परमेश्वराची आज्ञा पाळणं हे खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण ते करतो त्यावेळेस परमेश्वर अद्भुत प्रकारे आपल्याला चालवतो आणि ते आज आपण वचनातून बघणार आहे की जेव्हा आपण परमेश्वराची आज्ञा पाळतो, जेव्हा आपण परमेश्वराला कमिटमेंट देतो आणि समर्पण करतो, जेव्हा आपण आपलं फोकस प्रभू येशूवर ठेवतो, आपलं लक्ष आपण प्रभू येशूवर केंद्रित करतो आणि प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे चालतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कशा अद्भुत प्रकारे आपल्याला चालवतो. आपण देवाच्या वचनातून बघणार आहे लूक याचा 5वा अध्याय 4 पासून 11 वचन. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. तर या ठिकाणी आपण बघतो की प्रभू येशूनी पेत्राला आज्ञा दिली. त्याने म्हटलं की आपली नाव खोल समुद्रामध्ये घेऊन जा आणि त्या ठिकाणी जाळी टाका. आणि त्यावेळेस पुढं आपण बघतो की पुढं पेत्र त्याला म्हटला, प्रभू येशूला म्हटला की शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. येस. आता ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पेत्र जो होता तो मासे धरणारा होता. मासे पकडणं हे त्याचा व्यवसाय होता. मासे धरणं हे पेत्राला माहिती होतं. त्याला त्या गोष्टीचा अनुभव होता. त्याला माहिती होतं की मासे कुठं भेटतात, कधी भेटतात, कसं भेटतात, कोणत्या ठिकाणात, समुद्रामध्ये किती खोलवर गेल्यावर मासे भेटतात. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू त्याला सांगतो की तू आपली नाव खोल समुद्रामध्ये घेऊन जा आणि जाळी टाक. आणि पेत्र म्हणतो की प्रभूजी, आम्ही रात्रभर प्रयत्न केलं पण आमच्या हातात काहीच लागलं नाही. आता पेत्र रात्रभर प्रयत्न करत आहे. रात्रभर त्याने प्रयत्न केलं पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही आणि त्याचा अनुभव त्याला सांगत आहे की काहीच भेटणार नाही. कधी कधी आपण प्रभू येशूला पण असंच म्हणतो, प्रभू मला जास्त अनुभव आहे, आम्ही खूप प्रयत्न केले. आपल्या अनुभवाने आपण देवाला सांगतो की आमचा अनुभव असं म्हणतो की ही गोष्ट घडत नाही, ही गोष्ट शक्य नाही आहे. पण प्रभू पेत्राला म्हणतो की मी तुला सांगतो, मी तुला आज्ञा देतो आणि विश्वास ठेव, माझी आज्ञा पाळ आणि खोल समुद्रामध्ये जाळी टाक. कधी कधी आपण आपल्या अनुभवाने चालतो, आपल्या बुद्धीने चालतो, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतो. आपण प्रभूला म्हणतो की प्रभू, मी हे प्रयत्न केलेले आहे, मी ऑलरेडी ही गोष्ट केलेली आहे पण काहीच बदल झाला नाही. मी ऑलरेडी प्रार्थना केलेली आहे या गोष्टीसाठी पण काहीच झालं नाही. पण प्रभू येशू म्हणतो की विश्वास ठेव आणि आज्ञा पाळ. कधी कधी आपण काही गोष्टी करतो पण त्याबरोबर विश्वास ठेवणं आणि आज्ञा पाळणं हे खूप गरजेचं आहे. आपण काही गोष्टी करतो फक्त नावासाठी, आपल्या अनुभवाने करतो, पण आपला अनुभव महत्त्वाचा नाही आहे. तर आपण जे करतो त्याबरोबर विश्वास आणि देवाची आज्ञा पाळणं खूप गरजेचं आहे. आपण जर विश्वास ठेवत नाही, देवाची आज्ञा पाळत नाही आणि फक्त आपल्या अनुभवावर चालतो, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतो, तर आपल्या जीवनामध्ये बदल घडत नाही. ज्यावेळेस पेत्राने प्रभू येशूची आज्ञा पाळली, त्याने विश्वास ठेवला,
भले त्याचा अनुभव कितीही वर्षाचा असेल, तो लहानपणापासून मासे पकडत असेल, त्याने खूप मासे पकडले असतील, खूप वेळा तो अशा परिस्थितीमध्ये गेला असेल आणि त्याला खूप अनुभव असणार आहे, त्याला मासे पकडण्याचा खूप अनुभव असणार आहे. पण तरी पण ज्यावेळेस प्रभू येशूने त्याला सांगितलं की आता मी तुला आज्ञा करतो, खोल समुद्रामध्ये तुझी जाळी टाक, आणि त्यावेळेस पेत्राने त्याची आज्ञा पाळली, त्याने विश्वास ठेवला आणि पुढं आपण बघतो मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणवले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. येस, प्रेज द लॉर्ड, आमेन. आपल्या अनुभवाने आपण चालतो, आपल्या बुद्धीने जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्या हाती काहीच लागत नाही. पेत्र त्याच्या अनुभवाने चालत होता, त्याच्या बुद्धीने चालत होता, त्याच्या बुद्धीने त्यांनी प्रयत्न केले, त्याच्या अनुभवाने त्यांनी प्रयत्न केले, रात्रभर प्रयत्न केले, पण त्याच्या हाती एक पण मासा लागला नाही, काहीच लागलं नाही, तो रिकामा आला. पण ज्यावेळेस प्रभू येशूच्या सांगण्यावरून, प्रभू येशूच्या आज्ञेप्रमाणे, प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्यांनी कार्य केलं, त्यावेळेस त्याच्या कार्याला यश मिळालं. त्या ठिकाणी तो गेला, त्यावेळेस त्याला प्रभू येशूचा अधिकार त्या ठिकाणी भेटला. ज्यावेळेस विश्वासामध्ये तो चालायला लागला, प्रभू येशूचं आज्ञेचं पालन त्यांनी केलं आणि विश्वासाने त्या ठिकाणी गेला, त्यावेळेस त्याला अधिकार प्राप्त झाला. आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या कामामध्ये ज्यावेळेस आपण प्रभू येशूची आज्ञा पाळतो, प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्याला अधिकार प्राप्त होतो, त्या ठिकाणच्या परिस्थितीवर आपल्याला अधिकार प्राप्त होतो. आपला अनुभव किती असेल, आपला एक्सपिरियन्स खूप असेल कामामध्ये, पण काही गोष्टी घडत नसतील. पण ज्यावेळेस प्रभू येशूची आज्ञा आपण पाळतो, प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवतो, प्रभू येशूला आपण प्रायोरिटी बनवतो, त्यावेळेस आपल्या कामामध्ये, आपल्या परिस्थितीमध्ये आपल्याला अधिकार प्राप्त होतो. आणि ज्यावेळेस प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूची आज्ञा पाळून आपण काम करायला लागतो, त्यावेळेस ज्या कामामध्ये आपण हात घालतो त्या कामामध्ये आपल्याला यश भेटते. त्याच्या नावामध्ये आपण जेव्हा प्रार्थना करतो आपल्या कामाच्या ठिकाणी, त्यावेळेस आपल्या कामाच्या ठिकाणी काहीतरी बदल घडते, त्या ठिकाणी साक्ष निर्माण होते. आपल्या कामाच्या ठिकाणी आपण अनुभव घेतो की प्रभू येशूच्या नावामध्ये आपण जेव्हा काम करतो त्या ठिकाणी साक्ष तयार होते, आपल्याला त्याच्या सामर्थ्याचा अनुभव त्या ठिकाणी होतो. आणि त्यामुळे प्रभू येशूची आज्ञा पाळणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस पेत्राने प्रभू येशूची आज्ञा पाळली, त्यावेळेस त्याच्या व्यवसायामध्ये त्याला अधिकार मिळाला. खूप त्याला अनुभव होता मासे पकडायचा, पण त्याला अधिकार नव्हता, त्या माशांवर अधिकार नव्हता. त्याची जी नाव होती त्या नावेवर त्याला अधिकार नव्हता, त्याची जी जाळी होती मासे पकडण्याची त्याच्यावर त्याला अधिकार नव्हता. पण ज्यावेळेस प्रभू येशूची आज्ञा त्याने पाळली, प्रभू येशूवर त्यांनी विश्वास ठेवला, त्यावेळेस त्या प्रत्येक गोष्टीवर त्याला अधिकार प्राप्त झाला. आणि इतके मासे त्याच्या जाळीमध्ये आले की त्याची जाळी फाटू लागली. इतके मासे त्याच्या नावेमध्ये आले की त्याच्या नावेमध्ये जागा नव्हती. त्याला त्याच्या मित्रांना बोलवावं लागलं आणि दोन्ही नाव भरून ते नाव देखील बुडू लागले. जेव्हा प्रभू येशूची आज्ञा आपण पाळतो, प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवतो, त्यावेळेस आपल्याला एक अधिकार प्राप्त होतो आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या पैशावर, आपल्या आशीर्वादावर, आपल्या घरामध्ये, आपल्या तेला मिठा पिठावर आपल्याला अधिकार प्राप्त होतो प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या विश्वासामध्ये. आणि त्यावेळेस आपण असा अनुभव घेतो, असा अद्भुत अनुभव घेतो की त्या ठिकाणी जो आशीर्वाद असतो तो ओव्हरफ्लोईंग असतो, तो पुरून उरणारा आशीर्वाद असतो. पेत्राला तो अधिकार प्राप्त झाला ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशूची आज्ञा पाळली, ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशूच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, आणि तो अधिकार त्याला प्राप्त झाला. आणि त्या अधिकाराने तो ज्यावेळेस समुद्रामध्ये परत गेला, त्यावेळेस त्यांनी अनुभव घेतला की जे मासे आले ते इतके आले की त्याची जाळी फाटली, त्याची नाव बुडू लागली. त्या माशांच्या ओझ्याने ते इतके मासे आले की त्या ओझ्याने ती नाव बुडू लागली. आपण जेव्हा प्रभूची आज्ञा पाळतो, जेव्हा त्याच्या आज्ञेमध्ये चालतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा प्रभू येशू आपल्याला तो अधिकार देतो की आपण ज्या गोष्टीमध्ये हात घालतो त्या गोष्टीमध्ये आपल्याला तो परिपूर्ण करतो. ज्या गोष्टीमध्ये आपण हात घालतो, ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो, ज्या कामामध्ये आपण प्रयत्न करतो, त्या कामामध्ये परमेश्वर आपल्याला यश देतो. आणि फक्त साधारण यश देत नाही, तर त्या गोष्टीमध्ये ओव्हरफ्लोईंग आशीर्वाद देतो.
म्हणजे पुरून उरणारा आशीर्वाद. पेत्राने त्या ठिकाणी विश्वास ठेवला, पण त्याचा आशीर्वाद त्याच्या मित्रांना पण भेटला. त्याने प्रभूची आज्ञा पाळली, पण त्याने आज्ञा पाळल्यामुळं, त्याच्या अधिकारामुळं त्याचे जे मित्र होते त्यांच्या नावेत पण मासे आले, त्यांच्या जाळीत पण मासे आले, त्यांची नाव पण भरली, पेत्राची नाव पण भरली, त्यांची नाव पण भरली आणि पुरून उरले. मासे इतके झाले की त्यांना ठेवायला जागा नव्हती. जेव्हा प्रभू अधिकार देतो, त्याची आज्ञा पाळतो, आपल्या कामामध्ये, आपल्या पैशामध्ये, आपल्या तेला मिठापिठावर, आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये इतका आशीर्वाद परमेश्वर देतो की आपल्याला ठेवण्यासाठी जागा पुरत नाही. तो आशीर्वाद आपल्यासाठी इतका होतो की आपल्याकडं तो आपण कुठं ठेवायचा हे आपल्याला समजत नाही. इतका आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देतो. आणि जेव्हा असा आशीर्वाद आपल्याला देतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट करणं गरजेचं आहे की जो आशीर्वाद आपल्याकडे आहे तो इतरांना देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो, आपल्याला ठेवायला जागा नाही आहे, आपल्याला पुरून उरलेला आशीर्वाद आहे, तर तो जो ओव्हरफ्लोईंग आशीर्वाद आहे, जो उरलेला आशीर्वाद आहे तो इतरांना देणं गरजेचं आहे. आपल्याला इतरांना, आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्रांना बोलवून त्यांच्या जीवनात देखील तो अनुभव त्यांना देणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस पेत्रांनी तो अनुभव घेतला त्यावेळेस त्यांनी त्याच्या मित्रांना बोलवलं, त्यांच्या नावेमध्ये पण मासे टाकले, त्यांची नाव देखील बुडू लागली, दोन्ही नाव बुडू लागले. आपल्याद्वारे इतरांना आशीर्वादित करणं गरजेचं आहे. परमेश्वर आपल्याद्वारे इतरांना आशीर्वादित करतो, कारण देवाचं वचन म्हणतंय की तुम्ही उसने घेणारे नाही तर उसने देणारे बनणार, तुम्ही राष्ट्रांना आशीर्वादित करणार. देवाचं वचन म्हणतंय की तुम्ही इतरांना आशीर्वादित करणार. अब्राहमाच्या द्वारे खूप लोक आशीर्वादित झाले, देवाचे जे सेवक होते त्यांच्याद्वारे खूप लोक आशीर्वादित झाले, योसेफाच्या द्वारे खूप लोक आशीर्वादित झाले, योसेफाच्या द्वारे मिसर राष्ट्र आशीर्वादित झालं, त्याचे भाऊ, त्याचं कुटुंब आशीर्वादित झालं, इस्रायल लोक आशीर्वादित झाले. परमेश्वर जेव्हा आपल्याला निवडतो, आपण जेव्हा त्याची आज्ञा पाळतो, त्याच्या आज्ञेमध्ये चालतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा परमेश्वर आपल्या कामामध्ये, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अधिकार देतो. आपल्याला भले किती अनुभव असेल, आपण एखादं काम 10 वर्षापासून करत असेल, आपण एखाद्या जॉबमध्ये असेल, आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉबला असेल, त्या कंपनीमध्ये आपल्याला 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, पण ज्यावेळेस प्रभू येशूला आपण प्राधान्य बनवतो, त्याची आज्ञा पाळतो, त्याला प्रायोरिटी बनवतो, त्याच्या विश्वासात चालतो, त्यावेळेस कामाच्या ठिकाणी आपल्याला तो अधिकार देतो. कारण देवाचं वचन म्हणतंय की तो दरिद्रांना उचलून, उकिरड्यावरून उचलून अधिपतींच्या पंक्तीस बसवतो. एखाद्या दरिद्राला, ज्याची काहीच लायकी नाही आहे, त्याला तो त्याच्या दरिद्रतेतून उचलून, उकिरड्यातून उचलून अधिपतींच्या पंक्तीस बसवतो. अधिपती जे अधिकारी असतील किंवा जे उच्च स्थानावर बसलेले असतील त्यांच्या सोबत परमेश्वर आपल्याला बसवतो. उकिरड्यावरून, ज्या खालच्या स्थळावरून, त्या ठिकाणातून परमेश्वर आपल्याला उचलतो ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि ओव्हरफ्लोईंग आशीर्वाद देतो. एक राजा होता आणि तो राजा खूप श्रीमंत होता, त्याचं खूप मोठं राज्य होतं. त्याला एक दिवशी असं झालं की त्याच्या जीवनामध्ये त्याला 2 प्रश्न खूप सतवत होते त्याच्या जीवनामध्ये. आणि त्या राजाला असे प्रश्न पडले होते की ज्याचं उत्तर कोणीच त्याला सांगू शकत नव्हतं. त्याने त्याच्या राज्यामध्ये जे हुशार लोक होते, जे ज्ञानी लोक होते, त्यांना बोलवलं, त्यांना म्हटलं की असा असा माझा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. तर ते लोक त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. त्याच्या राजदरबारामध्ये पण खूप ज्ञानी लोक होते, खूप हुशार लोक होते, त्यांनी देखील त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आणि मग त्यांनी काय केलं की त्याच्या राज्यामध्ये जे लोक होते, जे त्याची प्रजा होती, त्या ठिकाणी जाहीर केलं की जो व्यक्ती माझ्या ह्या 2 प्रश्नांचं उत्तर देईल त्याला जे पाहिजे ते मी देईल. तो जी गोष्ट माझ्याकडे मागल ती गोष्ट मी त्याला देऊन टाकल. तो जे मागल ते सर्व मी त्याला देईल. आणि ज्यावेळेस त्यांनी हे जाहीर केलं त्यावेळेस खूप लोक त्या ठिकाणी घाबरले की आता राजा असं म्हणतो की त्याच्या प्रश्नाचे उत्तर जर दिलं तर जी गोष्ट आपण मागणार ती आपल्याला भेटणार, पण समजा जर उत्तर देऊ शकलो नाही तर शिक्षा पण भेटणार. त्यांना भीती पण होती, आपण त्या ठिकाणी गेलो आणि समजा राजाचे जे प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण दिलं नाही तर कदाचित राजाला राग येईल. त्यामुळं कोणीच त्याचं उत्तर देण्यासाठी तयार नव्हतं. पण एक गरीब व्यक्ती होता, त्या ठिकाणी एक गावामध्ये एक खूप गरीब व्यक्ती होता.
तो त्या ठिकाणातनं जात होता आणि त्यावेळेस त्यांनी ऐकलं की राजाने असं जाहीर केलेलं आहे की जो माझ्या प्रश्नांची उत्तर देईल त्याला मी सर्व काही देईल. तर तो त्या ठिकाणी गेला, त्याच्या राजमहालामध्ये गेला आणि तो महलामध्ये गेल्यावर राजासमोर जाऊन उभा राहिला आणि तो म्हटला की तुमचे प्रश्न काय आहेत ते मला सांगा, त्याचं उत्तर मी देतो. की माझं प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न असा आहे की पृथ्वीचा मध्यभाग कोणता आहे, पृथ्वीचं सेंटर कुठे आहे हे मला माहिती नाही, तर तू मला ते सांग आणि जर तू मला सांगितलं तर तू मागशील ती गोष्ट मी तुला देणार. तर त्यावेळेस तो गरीब व्यक्ती जो होता तो हसला आणि तो राजाला म्हटला की हा प्रश्न तुम्हाला कसं काय सुटू शकतो, ह्या प्रश्नाबद्दल तुम्ही एवढं चिंतित कशाला झालात, कारण याचं उत्तर माझ्याकडे आहे. तर मी तुम्हाला सांगतो की पृथ्वीचा मध्यभाग ज्या ठिकाणी मी उभा आहे तोच पृथ्वीचा मध्यभाग आहे. आणि त्याच्या हातामध्ये काठी होती, ती काठी त्यांनी जमिनीवर ठेवली, राजासमोर उभी केली आणि म्हटला की हाच पृथ्वीचा मध्यभाग आहे. पृथ्वी गोल आहे आणि तुम्ही बघितलं तर पृथ्वी गोल असल्यामुळं या ठिकाणी मी काठी ठेवतो आणि तेच पृथ्वीचा मध्यभाग आहे. तर राजाला हे उत्तर पटलं आणि दुसरा प्रश्न राजाने त्याला विचारला की मी राजा आहे, माझ्या हाताखाली सर्व प्रजा आहे, सर्व राज्य आहे आणि सर्व साम्राज्य आहे, सर्व लोक माझे ऐकतात, तर मी कसं काय मानू की देव जिवंत आहे, मी कशावरून हे मान्य करणार की या जगामध्ये देव आहे. मी देवाला मानत नाही कारण मी राजा आहे, सर्व लोक माझ्यासमोर झुकतात, सर्व लोक माझी आज्ञा पाळतात, माझ्या हाताखाली सैन्य आहे, मी राज्य करतो, तर मी हे कसं काय मानू की माझ्यावरती कोणीतरी आहे, देव आहे. आणि हे कशावरून सिद्ध होणार की परमेश्वर जिवंत आहे. तो राजाला म्हटला की मी तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं, पहिल्या प्रश्नाचं, आणि तुम्ही राजा असून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं, पण मी तुमच्यापेक्षा खूप गरीब आहे, तुमच्यापेक्षा खूप खालच्या पातळीचा आहे, तुमच्यापेक्षा खूप गरीब आहे, तुमच्यासारखे कपडे नाही आहे, तुमच्यासारखी श्रीमंती नाही आहे, तरी पण ह्या प्रश्नाचं उत्तर मी दिलो, याचा अर्थ की मला तुमच्यापेक्षा जास्त बुद्धी आहे. परमेश्वराने माझ्या मनामध्ये ते उत्तर घातलं, मला ते सुचवलं आणि त्यामुळं मी तुमच्यापेक्षा एक पाऊल श्रेष्ठ आहे. त्यावेळेस राजा म्हटला की हो बरोबर, तू ज्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देऊ शकत नव्हतं, त्यामुळं तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तू माझा गुरु आहेस. तर तो व्यक्ती त्याला म्हटला की जर तुम्ही मला गुरु मानता तर तुम्ही सिंहासनावर बसला आहात आणि मी या ठिकाणी उभा आहे आणि शिष्य गुरुसमोर बसू शकत नाही. जर तुम्ही मला गुरु मानता तर मी तुमच्यासमोर एका गरीब व्यक्तीसारखं, एखाद्या साधारण व्यक्तीसारखं कसं काय उभं राहू शकतो. त्यावेळेस राजाने त्याच्यासाठी एक सिंहासन मागवलं आणि राजा म्हटला की आजपासून तू या सिंहासनावर बसशील, तू माझ्या बाजूला बसशील. मग त्यावेळेस तो व्यक्ती त्याला म्हटला, तो गरीब व्यक्ती राजाला म्हटला की आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की खरंच देव जिवंत आहे का, याचं उत्तर मी तुम्हाला देतो. तर त्यावेळेस तो व्यक्ती त्याला म्हटला की मी खूप वेळा तुमच्या महलासमोरनं गेलो, तुमच्या राजमहालासमोरनं मी अनेक वेळा जायचो यायचो आणि खूप वेळा प्रयत्न केलं की आतमध्ये येऊन तुमचं जे महल आहे ते मला आतून बघायचं होतं. आणि ज्यावेळेस मी प्रयत्न करायचो त्यावेळेस तुमचे जे पेहरेदार होते राजमहालाचे ते मला आत जाऊ देत नसायचे. ते म्हणायचे की तुझी लायकी आहे का आत जायची, तू गरीब व्यक्ती आहे, तुझ्या अंगावर चांगले कपडे नाही आहेत, तुझ्या पायामध्ये चप्पल नाही आहे, तुझी लायकी नाही आहे राजासमोर जायची. आणि त्यावेळेस मी माझ्या जिवंत देवाकडे प्रार्थना करायचो की परमेश्वरा तू मला ह्या राजमहालामध्ये घेऊन जाणार. आणि मी अशी प्रार्थना केली होती की परमेश्वर, माझा जिवंत परमेश्वर ह्या राजमहालामध्ये मला घेऊन जाणार, तुमच्यासमोर आणणार. आणि आज मी तुम्हाला सांगतो की ज्या परमेश्वराकडे मी प्रार्थना केली त्या परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली आणि तो फक्त मला तुमच्या राजमहालामध्ये आणला नाही तर तुमच्या बाजूला सिंहासनावर बसण्याची संधी देखील त्याने दिली. त्यावेळेस त्या राजाला कळालं की खरंच देव जिवंत आहे. आणि तो व्यक्ती त्याला म्हटला की माझं देवाचं वचन मला असं सांगतंय की तो दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलून अधिपतींच्या पंक्तीस बसवतो आणि आज हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की
परमेश्वर जिवंत आहे. त्यावेळेस त्या राजाला कळालं की खरंच देव जिवंत आहे. आणि अनेक वेळा आपण आपल्या जीवनामध्ये बघतो की जेव्हा आपण देवाचं वचन घेऊन चालतो, देवाचं प्रॉमिस घेऊन चालतो, देवाची आज्ञा पाळतो, देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला अधिकार देतो, आपल्याला अधिकारी बनवतो. योसेफाला त्याने अधिकारी बनवलं. मिस्रामध्ये त्याला एक अधिकार दिला. आपल्या जीवनामध्ये जर प्रभू येशूला आपण प्रायोरिटी देतो, प्रभू येशूची आज्ञा पाळतो, प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, तर प्रभू येशू आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी अधिकार देतो. पेत्राला, जो पेत्र मासे धरणारा होता, त्याला अधिकार नव्हता. तो बुद्धीने चालायचा, तो अनुभवाने चालायचा. पण ज्यावेळेस प्रभू येशूची आज्ञा पाळली, त्यावेळेस त्याला त्याच्या कामावर अधिकार भेटला. त्यावेळेस तो फक्त मासे धरणारा नव्हता, तर तो अधिकाराने मासे धरणारा झाला. तो अधिकाराने त्या ठिकाणी गेला आणि मासे स्वतः त्याच्याकडे आले. त्यावेळेस तो माशांकडे गेला नाही, तर मासे त्याच्याकडे आले, कारण त्याच्याकडे प्रभूचा अधिकार होता. त्याने अधिकाराने समुद्रात तो आपली नाव घेऊन गेला, तो समुद्रात उतरला, तो अधिकाराने नावेत चढला आणि नाव अधिकाराने समुद्रात घेऊन गेला. त्यावेळेस तो माशांकडे गेला नाही, तर मासे त्याच्याकडे आले, कारण प्रभूचा अधिकार त्याच्याकडे होता. जेव्हा आपण प्रभूचा अधिकार घेऊन जातो आपल्या कामाच्या ठिकाणी, त्यावेळेस आपल्या कामाच्या ठिकाणी आपण बघतो की त्या ठिकाणी अद्भुत साक्ष निर्माण होते, कारण प्रभूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या आज्ञेमध्ये सामर्थ्य आहे. अजून एक वचन बघणार आहे, मत्तयाचा 14वा अध्याय 25 पासून 33 पर्यंत. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले. आमेन. येस, आपण या ठिकाणी बघतो की जो पेत्र मासे धरायचा, रात्रंदिवस मासे धरायचा, समुद्रामध्ये काम करायचा, त्याची नाव समुद्रामध्ये असायची, तो नावेमध्ये समुद्रावर फिरायचा, त्याला अनुभव होता, पण त्या नावेवर, त्या समुद्रावर, त्या माशांवर त्याला अधिकार नव्हता. पण ज्यावेळेस प्रभूची आज्ञा त्याने पाळली, ज्यावेळेस त्याने आपलं लक्ष प्रभू येशूवर केंद्रित केलं, ज्यावेळेस प्रभू येशूवर आपलं फोकस त्याने लावलं, ज्यावेळेस प्रभूच्या आज्ञेकडे त्याने लक्ष लावलं, त्यावेळेस त्याला अधिकार प्राप्त झाला. आणि तो अधिकार असा होता की ज्या समुद्रावर तो मासे धरायचा, ज्या समुद्रामध्ये तो मासे धरायचा, ज्या समुद्रावर त्याची नाव चालायची, त्या समुद्रावर तो स्वतः चालायला लागला. त्या समुद्रावर तो स्वतः चालला, कारण त्याला प्रभूचा अधिकार प्राप्त झाला. आपण जेव्हा प्रभूच्या अधिकारामध्ये चालतो, प्रभूची आज्ञा पाळतो, प्रभूच्या विश्वासामध्ये चालतो, त्यावेळेस आपल्या कामाच्या ठिकाणी प्रभू येशू आपल्याला अधिकार देतो. त्या ठिकाणी आपण साधारण व्यक्ती राहत नाही, त्या ठिकाणी प्रभू येशूचा अधिकार घेऊन आपण चालणारे बनतो. त्या ठिकाणी प्रभू येशूचं नाव घेऊन आपण काम करतो आणि प्रभू येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, प्रभू येशूच्या नावामध्ये अधिकार आहे. ज्यावेळेस आपण आपल्या कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीमध्ये हात घालतो, आपण एखाद्या कामाला सुरुवात करतो, त्या ठिकाणी प्रभू येशू आपल्याला आशीर्वादित करतो, त्या कामामध्ये आपल्याला अधिकार देतो. पेत्र त्या समुद्रावर चालायला लागला. ज्या समुद्रामध्ये त्याने मासे पकडण्याचं काम केलं, त्या समुद्रावर पेत्राला अधिकार भेटला, ज्यावेळेस प्रभू येशूची आज्ञा त्याने पाळली. तर आपण या ठिकाणी बघतो की ज्यावेळेस आपण आपल्या कामाच्या ठिकाणी प्रभू येशूला प्रायोरिटी बनवतो, आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूला प्रायोरिटी बनवतो, त्याची आज्ञा पाळतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये, आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू येशू आपल्याला अधिकार देतो. शिष्यांच्या जीवनामध्ये पण वादळ आलं, प्रभू येशू त्यांच्याबरोबर होता, पण त्यांच्या जीवनामध्ये वादळ आलं. पण ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये वादळ येतं आहे, पण ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, त्यावेळेस प्रभू येशू आपल्याला त्या वादळावर अधिकार देतो. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये कमतरता येते, पेत्राच्या जीवनामध्ये कमतरता आली, त्याने रात्रभर प्रयत्न केलं, त्याचा खूप वर्षांचा अनुभव होता, त्याला खूप एक्सपिरियन्स होतं, पण त्याचं एक्सपिरियन्स फेल झालं.
त्याचा अनुभव पण त्याला साथ देऊ शकला नाही. पण त्याच्या कमतरतेमध्ये ज्यावेळेस त्यांनी प्रभूच्या आज्ञेवर विश्वास ठेवला, त्याच्या कमतरतेला परमेश्वराने, प्रभू येशूने परिपूर्णतेमध्ये बदललं. ओव्हरफ्लोईंग आशीर्वाद त्याला दिला. त्याची कमतरता नाहीशी झाली आणि त्याच्या कमतरतेवर प्रभू येशूने त्याला अधिकार दिला. आपल्या विकनेसवर प्रभू येशू आपल्याला अधिकार देतो. आपल्या कमतरतेवर प्रभू येशू आपल्याला अधिकार देतो. आपल्या परिस्थितीवर प्रभू येशू आपल्याला अधिकार देतो. म्हणून आपल्याला प्रभू येशूवर विश्वास ठेवणं, त्याची आज्ञा पाळणं, त्याला कमिटमेंट देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण प्रार्थना करू की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण प्रभू येशूची आज्ञा पाळण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. आमेन. या वचनाच्या द्वारे देवाने तुमच्या जीवनात नक्की कार्य केलं असेल. तुमच्या काही प्रार्थनेच्या विनंत्या असतील तर प्लीज आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा. आम्ही त्यावर प्रार्थना करू. थँक्यू.